नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण थोडंसं प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी असं काहीतरी बोलू. तुम्हाला नाही असं वाटत, की तरुण लोकांच्या मध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅक येऊन मृत्यू या गोष्टी हल्ली बऱ्याच ऐकू येतात. त्यामुळे हा विषय जेवढ्या वेळा बोलला जाईल तेवढा तो चांगला. एखादं स्तोत्र म्हणावं, एखादं सुविचार ऐकावा, तसं हे पुन्हा-पुन्हा ऐकावं असं हा गोष्ट बोलावं अशी ही गोष्ट आहे. कारण कोणाला काय ऐकून काय फायदा होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह हार्ट केअर या विषयावर अनेक वेळा बोललं जातं, अनेक ठिकाणी बोललं जातं आणि तोच विषय आज आपण घेतोय. कारण आज आमच्या ओळखीत असं झालं, की जो 38व्या वर्षी सडन हार्ट छातीत दुखतं म्हणून तो बसला खुर्चीवर आणि तिथेच तो संपला. त्यामुळे या गोष्टी होतायत आणि या गोष्टी अनेक वेळेला आपण कुठल्यातरी व्हॅक्सिनचं दुष्परिणाम, कुठल्यातरी आजाराचा दुष्परिणाम वगैरे आपण म्हणून ते टाळत असतो, त्याच्यावर विचार करत नाही. पण आपल्याला हे विचार करायला पाहिजे, की आपल्या जीवनातही अशा गोष्टी अनेक आहेत, की ज्या गोष्टी आपल्याला अशा प्रकारच्या डिझास्टर्स, संकटांना आपल्याला समोर नेत आहे. त्यामुळे आपल्याला काही-काही गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे आणि जेवढं प्रिव्हेन्शनसाठी जेवढं ऐकू आणि ते ऐकून जेवढं आपण इम्प्लिमेंट करू, तेवढं कमीच आहे. कारण आपल्याला आपलं जीवन हवं आहे. त्यामुळे पूर्वी आम्ही सांगायचो, की 40व्या वर्षानंतर, 50व्या वर्षानंतर तुम्ही तुमची तपासण्या करा आणि रेग्युलर चेकअप करा. तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवा. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. कारण तरुण मुलं व्यायाम करणारी, धावणारी किंवा थोडे एक 30शीत-35शीत असणारी मुलंही सडन आलेल्या हार्ट अटॅकनी दगावतायत आणि हे नक्कीच योग्य नाहीये. त्यामुळे हा आजचा विषय त्या दृष्टीने. काही झालं तो हार्ट अटॅक जरी अचानक आलेला असला, तरी सुद्धा खरंच त्यांना काहीच होत नसतं, असं नक्की नसतं. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं असतं. छोट्या-छोट्या गोष्टी आपण आपल्याला काय होणार? आपल्याला फॅमिली हिस्ट्री नाही किंवा माहिती नाही. अशा स्वरूपाची कारणं असून आपण ती दूर ढकलतो आणि योग्य ती काळजी घेतच नाही. पहिली त्याच्यामध्ये गोष्ट आहे ते म्हणजे आपली लाईफस्टाईल सुधारायला पाहिजे. लाईफस्टाईल सुधारायची म्हणजे काय करायचं? एकतर आणि लवकर झोपे आणि लवकर उठे. त्याला आरोग्य ज्ञान लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य ज्ञान संपत्ती भेटे, अशी जुनी म्हण आहे. ती गोष्ट इथेही मी सांगू इच्छितो, की लवकर झोपा, लवकर उठा. थोडासा वेळ व्यायामासाठी राखून ठेवा. ते चालणं असेल, एरोबिक्स असेल किंवा ते जिमचे एक्सरसाइज महत्वाचे नाहीत. अशा वेळेला कार्डिओ जिथे तुमचा हार्ट रेट थोडासा वाढेल, थोडंसं तुम्हाला दमछाक होईल, अशा पर्यंत तुमचा व्यायाम हा व्हायला पाहिजे. त्याशिवाय जर तुम्हाला ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह स्मोकिंग असेल, तुम्ही स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या बरोबर राहताय, तरी सुद्धा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही जर स्वतः स्मोकिंग करत असाल, तर स्मोकिंग सोडण्याचा तात्काळ निर्णय घ्यायला हवा आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी करायला हवी. कारण निकोटीनचा परिणाम डायरेक्ट आपल्या आर्टरीजवर होतो आणि आर्टरीजमुळे त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या, तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. त्याशिवाय लंग कॅन्सर किंवा तत्सम दुसरे आजार होऊ शकतात, ते वेगळंच. त्यामुळे नुसता हार्ट अटॅकचा विचार जरी केला तरी स्मोकिंग सोडणं हा फार मोठा फॅक्टर आहे, हे लक्षात घ्यायला हवं. तिसरी गोष्ट डाएट.
सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स फार घ्यायच्या नाहीत. फार तेल तूप खायला पाहिजे, पण अति होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. पाम ऑइल फार घेणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. रिफाईंड ऑइल फार घेऊ नका. कच्च्या लाकडी घाणीवरचं तेल तुम्हाला मिळेल तर ते वापरा. साधं डबल फिल्टर डबल बॉइल्ड जे म्हणतात तेही खरं काही प्रमाणात रिफाईंडच असतं, त्यामुळे तेही जपून वापरा. रिफाईंड ऑइल तर वापरूच नका. परत प्रोसेस्ड फूड म्हणजे जी तयार असे जी फूड पॅकेट्स मधून मिळतात त्या गोष्टी टाळायला पाहिजे. त्याशिवाय तुमचा जेवणाचा वेळ आणि झोपण्याचा वेळ हा नक्की असावा. आणि झोपणं तुमचं साधारण 6 ते 8.5 तास यांच्यामध्ये तुमच्या गरजेप्रमाणे ते असायला पाहिजे. तुमचे बाकीच्या फिजिकल मेंटल ऍक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी छंद जोपासता यायला पाहिजे, ज्याच्यात तुम्हाला आनंदाने रमता येईल. अशा गोष्टींच्या मागे आपला थोडासा वेळ आणि एनर्जी खर्च करायला पाहिजे. त्याशिवाय काही तपासण्या, उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल आहे, लिव्हर प्रोफाईल आहे, रिनल प्रोफाईल आहे, किंवा सोडियम आहे, आपलं ब्लड प्रेशर किती आहे, किंवा तुमच्या डॉक्टरला विचारून प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने ज्या दुसऱ्या महत्वाच्या तपासण्या असतील त्या करून घेणं. तुमचं ते वय आहे की नाही हा विचार आता करण्याचा दिवस राहिलेले नाही. त्यामुळे ते एकदा करून घेऊन ते नॉर्मल आहेत म्हटल्यानंतर मग आपण पुढे रिलॅक्स होऊ शकतो. पण केलेलेच नसतील तर एकदा ते नक्कीच करायला पाहिजे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती काय आहे हे नक्की कळेल. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याच्या आधी करणं कधी चांगलं आहे, आल्यानंतर करायला आपल्याला वेळ मिळतो किंवा नाही मिळत हे काय सांगता येत नाही. किंबहुना आज स्टेंट टाकणं म्हणजे ज्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो किंवा बायपास, ह्या गोष्टी आपण हे विसरलोय की ह्या गोष्टी हार्ट अटॅक टाळण्यासाठी आहेत. पण ते मेजर फॅक्टर झाले. आणि एका अर्थी याचा अर्थ ह्या गोष्टी खूप होत आहेत म्हणजेच तेवढी गरज निर्माण झाली आणि तेवढे कदाचित हार्ट अटॅक वाचतायत. पण याचा अर्थच असा आहे की आपल्याला जे जे करून आपला येणारा हार्ट अटॅक लांबवता येईल, टाळता येईल किंवा येणारच नाही अशा प्रकारची आपली फिजिक मेंटेन करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि त्याशिवाय आणखीन एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे मेंटल स्ट्रेस. पैसे सगळ्यांनाच हवेत, पण त्याच्या मग आणि आपल्या एकंदर समाज कुटुंब याच्यातनं येणारा स्ट्रेस, आपल्या कामातनं येणारा स्ट्रेस, आपल्या जीवनाला बाधा आणणारा ठरत नाहीये ना, याची एकदा शहानिशा करायला पाहिजे. आपल्यापासून मनापासून विचारणा करायला पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला विश्रांती मिळू शकेल आणि आपलं आरोग्य मेंटेन करण्यासाठी आणि आपण आपला हार्ट अटॅक टाळण्यासाठी बरंच काही करू शकू. जय जय रघुवीर समर्थ.